नमस्कार, मी कुणाल पाटील. तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय मांडत आहे, जो महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याला आकार देणारा आहे. ज्या दिवशी सकाळपासून बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान या संस्थेच्या प्रांगणामध्ये जो अंत्यविधी केला जात होता, त्या व्हिज्युअल्स सगळ्यांनी बघितलेला आहे आणि मी सुद्धा बघितलं होतं. आणि मी ते बघत होतो. त्यामध्ये मला खटकलेली एक गोष्ट मी त्या दोन्हीही हिंदी व्हिडिओमध्ये अगत्याने सविस्तर मांडलेली होती. ती म्हणजे या अंत्यविधीचे सगळे मंत्रोच्चार वगैरे काय ते संपले आणि मग शासकीय पातळीवर व मान्यवरांकडून जेव्हा शेवटची श्रद्धांजली अजितदादांच्या पार्थिवाला दिली जात होती, त्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागला होता तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा. खरं तर त्यानंतर शिष्टाचारानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करायला हवी होती, पण दुसरा नंबर लागला तो भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जे नवे अध्यक्ष झालेले आहेत, नितीन नवीन, आणि त्यानंतर तिसरा क्रमांक देवेंद्र फडणवीसांचा होता. आणि ही गोष्ट मला खटकलेली होती आणि म्हणून त्या दोन्हीही हिंदी यूट्यूब चॅनलवर मी याच्यावर सविस्तर माझं मतप्रदर्शन केलं होतं. आज मी हा विषय एवढ्यासाठी मांडतोय की हे दोघं म्हणजे अमित शहा आणि नितीन नवीन हे त्या अंत्यविधीला आले होते, तर त्यामध्ये नितीन नवीन यांना सोबत घेऊन येण्याची अमित शहा यांना काय गरज होती, हा मला पडलेला प्रश्न होता आणि मी तो त्यामध्ये सविस्तरपणे बोलून विवेचन केलं होतं. त्यामध्ये मी साफ सांगितलं होतं की अजितदादा गेलेले असले तरी अजितदादा ज्या विश्वासाने 2023च्या जुलैमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आले, तेव्हा एका वडीलधाऱ्यासारखा किंवा थोरल्या भावासारखा त्यांना मदतीचा हात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला आहे. आणि तेच अमित शहा अगत्याने जर बारामतीमध्ये अंत्यविधीसाठी आले असतील आणि सोबत आपल्या पक्षाचे अध्यक्षाला घेऊन आले असतील, तर त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असणार, उद्दिष्ट असणार. किंबहुना त्यातून अमित शहा एक गोष्ट दाखवू पाहत होते की अजितदादांचं निधन झालेलं असेल, पण अजितदादा आणि त्यांचे जे सहकारी एका विश्वासाने भारतीय जनता पक्षासोबत आले, आपल्या काकांची विचारधारा जुगारून महायुतीमध्ये सहभागी झाले, तो विश्वास आम्ही मातीमोल होऊ देणार नाही. अजितदादा गेलेले असतील तरी अजितदादांचे राष्ट्रवादी पक्ष म्हणून असलेले जे सहकारी आहेत, त्यांना भारतीय जनता पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. आणि अर्थात याविषयी मनात शंका असायचं कारण नव्हतं. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जागा वाटप करून लढलेल्या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठे यश मिळवता आलं नव्हतं. त्यांचा एकुलता एक उमेदवार सुनील तटकरे रायगडमधून निवडून आला. बाकीचे सगळे उमेदवार पराभूत झाले होते. उलट त्यांच्या विरोधातला काकांचा, शरद पवारांचा जो गट होता, त्याला 10 जागा लढवून 8 जागा लोकसभेच्या मिळालेल्या होत्या. तरीही अजितदादांना सोबत ठेवून 6 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जागा वाटपामध्ये अजितदादांवर अन्याय होऊ दिला नव्हता. आणि त्याच्या परिणामी अजितदादांना विधानसभेमध्ये 40पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले. 40 आमदार घेऊन अजितदादांनी काकांची साथ सोडली होती, पण त्यांच्या वाट्याला एक आमदार अधिकचा आला, 41 आमदार आले. यातून आमच्यासोबत येतील त्यांचा आम्ही विश्वासघात करत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, आम्ही त्यांना सोबत ठेवतो, मदत करतो, त्यांची मदत घेतो, पण त्यांना मदतही देतो, हे भाजपने दाखवलेलं होतं. आणि म्हणूनच आज जर अचानक महायुतीत येणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आपल्याकडे घेणारे अजितदादा आकस्मिक अपघाती निधनाने मरण पावलेले असले, त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला असला, तरी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षावर विश्वासून असलेले त्यांचे सहकारी आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, याची ग्वाही देण्यासाठीच अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे अगत्याने बारामतीला हजर होते. पण विषय एवढ्यावरच संपत नाही. राजकारण हे राजकारण असतं. ते फक्त भावनेच्या आहारी जाऊन भरकटून चालत नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, कितीही भावनात्मक वातावरण असो, त्यामध्ये राजकारणाकडे पाठ फिरवता येत नाही. आणि म्हणूनच अमित शहा नितीन नवीनना घेऊन बारामतीत आले असतील, तर त्यामागे काहीतरी राजकीय डाव असणार याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. आणि ती गोष्ट मी दोन्हीही हिंदी यूट्यूब व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली होती. ती मुद्दाम या व्हिडिओच्या खाली मी त्या दोन्हीही हिंदी व्हिडिओच्या लिंक देणार आहे. ज्यांना तो तपशील ऐकायचा आहे त्यांनी मुद्दाम ते व्हिडिओ बघावेत आणि त्यामध्ये मी याचं विवरण कसं केलं होतं हे तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्या अर्थातच व्हिडिओ मी माझा जो हिंदी यूट्यूब चॅनल आहे त्यावर सुद्धा टाकलेले आहेत. आणि त्याची लिंक मुद्दाम देतोय. ज्यांना राजकारणाविषयी चिकित्सक उत्सुकता असते त्यांनी जरूर ते व्हिडिओ बघावेत. आत्ता सगळं घडून गेल्यानंतर बोलतोय का? नाही. मला त्या सगळ्या अंत्यविधीमध्ये खटकलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगत्याने सांगत होतो. आणि त्यापैकीच एक विषय
हा त्यात एका यजमान महिलेप्रमाणे वागणाऱ्या सुप्रियाताईंचं वर्तन मला खटकलं होतं. आणि त्याच्यावर सुद्धा मी मराठीमध्ये व्हिडिओ केला होता, तो काल टाकलेला होता संध्याकाळी. आज मी हा सगळा विषयाचं पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की याविषयीच्या अमित शाह का आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का आले नाहीत याचाही उहापोह मी त्या व्हिडिओमध्ये केला होता. प्रकाश सिंग बादल हे माजी मुख्यमंत्री होते, करुणानिधी माजी मुख्यमंत्री होते, जयललिता या आपल्या जागी पर्यायी मुख्यमंत्री नेमून रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्याही निधनानंतर नरेंद्र मोदी हजेरी लावून गेले होते. मग तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीमध्ये अजितदादांच्या अंत्यविधीसाठी का आले नाहीत ही माझ्या मनात शंका होती. आणि त्यांनी आपल्या जागी अमित शहा यांना पाठवलं असेल तर त्यामागे काहीतरी राजकीय हेतू असू शकतो असं मला वाटलं होतं. आता हे दोन विषय आणि त्याला जोडून सुप्रियाताईंनी जे काही सगळं अंत्यविधी आणि त्यानिमित्ताने 10-12 तास सगळ्या घटनाक्रमाचे नेतृत्व आपल्याकडे घेतलं होतं, त्यावरचा माझा व्हिडिओ, त्यामधली सुप्रियाताईची बॉडी लँग्वेज, हे सगळं एकत्र करून तुम्ही बघाल तर मग आता जे दिवंगत अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्याची काही कोडी तुम्हाला उलगडतील. मी त्या माझ्या व्हिडिओमध्ये, सुप्रियाताईच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हणालो होतो की ज्या प्रकारे एका कुटुंबातला करता धरता माणूस अचानक मृत्युमुखी पडतो तेव्हा ते सगळं कुटुंब दुःखात बुडालेलं असतं. आणि मग जे काही उपचार आणि औपचारिकता असते ती पार पाडण्यासाठी निकटवर्ती परिचित, दूर जवळचे नातेवाईक येऊन जबाबदारी उचलत असतात. पण इथे स्वतः सुप्रियाताईंना पुढाकार घ्यावा लागला. आपण दुःखात आहोत, आपलाच बरोबरीने वाढलेला भाऊ गेला, हे दुःख विसरून सुप्रियाताई एक प्रकारे मिरवत होत्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी सुप्रियाताई हाताला धरून सुनेत्रा वहिनींना इकडे आणतायत, तिकडे नेतायत, जय किंवा पार्थ या अजितदादांच्या मुलांना बोलावतायत, इतरांना सूचना देतायत, आदेश देतायत. ही गोष्ट तुलनेने खटकणारी होती. हे काम युजवेंद्र पवार, रोहित पवार सुद्धा करू शकले असते. पण सुप्रियाताईंचा त्यातला उत्साह हा नजरेला खट्टू करणारा होता. आणि म्हणूनच मी त्याच्यावर व्हिडिओ केला की सुप्रियाताईची ती देहबोली आहे ती अजितदादांबरोबर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना खटकणारी होती, अस्वस्थ करणारी होती. आणि त्यामुळेच असेल कदाचित की लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र विलीन करून त्याचा कब्जा आपल्याकडे घेण्याच्या दृष्टीने सुप्रियाताई पाऊलं टाकत आहेत का, अशी शंका अजितदादांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली असावी. आणि त्यामुळे धावत पळत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तटकरे असतील, भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल वगैरे हे ज्या प्रकारे तिसऱ्या दिवशी, म्हणजे अजितदादांच्या मृत्यूला 3 दिवस पण पूर्ण झालेले नसतील, 60 तास पूर्ण झालेले नसतील, अशा वेळेला ज्या प्रकारे राजकीय हालचाली करायला धावपळ सुरू झाली होती ती चकित करणारी होती. आणि त्याचं आणखी एक कारण होतं. शरद पवारांच्या गटाच्या राष्ट्रवादीकडून एक नॅरेटिव्ह पुढे केला जात होता. मी हे शरद पवार गटाकडून एवढ्यासाठी म्हणतोय की शरद पवार गटाचे काही नेते, अमोल कोल्हे असतील, अनिल देशमुख असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की अजितदादांची शेवटची इच्छा ही दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं अशीच होती. म्हणजे जणू काही दोन पक्षांचं विलिनीकरण करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली आहे, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह निधनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून किंवा अंत्यविधी उरकल्यानंतर विनाविलंब सुरू झाला होता. आणि ते विलिनीकरण पवारांच्या बाजूला झुकलेल्या अनेक पत्रकारांनी नॅरेटिव्हच्या रूपाने इतकं पुढे रेटलं होतं की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि त्यामुळे काय काय राजकारण होऊ शकतं, काय काय घडामोडी घडू शकतात, तेवढ्यावर न थांबता जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील, रोहित पवार असतील, हे जे पवार गटाचे, शरद पवार गटाचे नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळाचे खातेवाटपसुद्धा अनेक पत्रकार आणि विश्लेषकांनी सुरू केलेलं होतं. आणि हीच गोष्ट अजितदादाबरोबर पवारांच्या विरोधात जाण्याचं धाडस करणारे जे अनेक ज्येष्ठ नेते होते त्यांना खटकणारी होती. एका बाजूला सुप्रियाताईंनी सगळ्या कौटुंबिक आणि अंत्यविधीचे सगळा विषय आपल्या नियंत्रणाखाली ठेवला होता, आपल्या इशाऱ्यावर चालवलेला होता. आणि त्यातच अंत्यविधी उरकल्या हे जे काही चालू झालं होतं त्यामुळे अजितदादांचे ज्येष्ठ सहकारी विचलित झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली की जे अजितदादांच्या गटाचं हक्काचं सत्तेचा हिस्सा आहे त्यामध्ये भागीदार नकोत हे सांगायला ते देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले, असं मी सांगितलं होतं. पण विषय एवढ्यावरच नव्हता. हे विनाविलंब सुरू होईल हे कुठल्याही धूर्त आणि मुरब्बी राजकारण्याला कळत असतं. आणि आज तरी या देशामध्ये अमित शहा यांच्यासारखा धूर्त चाणक्य दुसरा कोणी नाही असं हळूहळू करत सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या धूर्तपणाचं, मुरब्बीपणाचा पुरावा सातत्याने देत असतात.
आणि म्हणूनच असेल कदाचित की आपण आत्ता रशिया राजकारणात गुंतलो आहे अशा वेळेला बारामतीमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेळ खर्ची घालण्यापेक्षा अशी एक गोष्ट अमित शहा आपोआप आणि सहजगत्या निश्चित करतील या विश्वासाने बहुधा नरेंद्र मोदींनी अमित शहांना महाराष्ट्रात पाठवलेलं असावं. आणि सोबत हे धडे मिरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नवे अध्यक्ष नितीन नवीन यांना सुद्धा पाठवलेलं असणार. आणि मी जे सगळं आजवरचं विवरण केलेलं आहे त्याच्यात मी एक स्पष्ट सांगितलं होतं की शरद पवारांची एक हस्तांदोलन आणि मोजकी वाक्य सोडली तर अमित शहा अधिक बोलले नव्हते. शरद पवार जिथे बसले होते तिथून एक सोफा सोडून बाजूच्या सोफ्यावर मधली जागा सोडून संवाद होऊ नये अशा अंतरावर अमित शहा बसलेले होते. याचा अर्थ क्लिअर होता की या निमित्ताने कुठलंही राजकारण बोलायचं नाही आणि पवारांशी तर अजिबात बोलायचं नाही. किंबहुना नरेंद्र मोदी आले असते तर त्यांना शरद पवारांशी संवाद करावा लागला असता. म्हणूनच नरेंद्र मोदी आले नव्हते किंवा आलेले नसावेत. पण अमित शहा आल्यापासून काय काय करत होते, कोण कोणाशी बोलत होते, कोणाकोणाला भेटत होते याचा थांग पत्ता नव्हता. आणि तो सगळा कॅमेऱ्यात टिपला गेलेला आहे. अंत्यविधी तुम्ही बारकाईने बघितला तर त्यामध्ये सुप्रियाताई आणि ठराविक लोक मिरवताना दिसले तरी अजितदादांचे जे खरोखरचे निकटवर्तीय होते. अशा वेळेला अशा बैठका घेण्याची गरजच काय? कारण 31 जानेवारीला सगळ्यात सकाळी लवकरात लवकर राष्ट्रवादी गटाच्या आमदारांची बैठक होईल आणि त्यामध्ये नवी व्यवस्था, नव्या नेत्याची निवड होईल. या बातम्या येऊ लागल्या होत्या. आणि त्यावर पवार कुटुंब, शरद पवारांचं कुटुंब, शरद पवारांचा परिवार कमालीचा नाराज आहे यासुद्धा बातम्या आल्या. पण त्या बातम्या आल्यानंतर निर्णायक बातमी आली की शपथविधी 31 जानेवारीलाच होणार. मित्रांनो, या सगळ्याचा अर्थ कळतोय तुम्हाला? अंत्यविधीसाठी बारामतीत आलेले अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, आजच्या काळातले जे चाणक्य मानले जातात ते अमित शहा आणि शरद पवारांची सांत्वनाची 2-3 वाक्य बोलली, हस्तांदोलन केलं. पण बारामती येथूनच शरद पवारांच्या पायाखालची जमीन अमित शहा केव्हा काढून घेऊन गेले हे शरद पवारांना सुद्धा कळलं नाही. सुप्रियाताई तर मिरवत होत्या, त्यांना कळायला वेळ लागणारच. आणि दरम्यान बातमी आली ती त्या अपघातात इतकीच धक्कादायक होती की दुखवटा चालू असताना अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या तिसऱ्या दिवशी 29, 28, 30 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी अजितदादांच्या जागी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार. याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे की बारामतीत येऊन अमित शहांनी पवारांच्या पायाखालची आजवरची जी राजकीय जमीन त्यांनी मशागत करून सुपीक बनवली होती ती खेचून नेली. आणि शरद पवारांना आणि त्यांच्या लाडक्या कन्येला कळलं सुद्धा नाही. आता मी तुम्हाला या विषयाची अजून सखोल माहिती देतो. शरद पवार गटातील नेत्यांनी असा दावा केला होता की फेब्रुवारी 12 रोजी दोन्ही राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण होणार होतं. शरद पवार यांनी स्वतः सांगितलं की अजित पवार यांनी त्यांना विलिनीकरणाच्या योजनांबद्दल सांगितलं होतं आणि त्यासाठी एक तारीख ठरवायला सांगितलं होतं. पण हे सगळं नियोजन आता धुळीला मिळालं आहे. कारण अजित पवार गटातील शक्तिशाली वर्ग सुनेत्रा पवार यांना आधी पक्षात आपली पकड मजबूत करायला द्यायचा आहे. एका राष्ट्रवादी नेत्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं की लगेच विलिनीकरण झालं तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तरी पक्षावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. शरद पवार पक्षाच्या कारभारावर नियंत्रण ठेवतील आणि म्हणूनच विलिनीकरणावर विराम देण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. या नेत्याने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की अजित आणि शरद पवार यांच्यातला भांडण पक्षावर कोणाचं नियंत्रण असावं यावरून होतं. त्यामुळेच राष्ट्रवादी फुटली होती आणि तेच आता सुरू आहे. हे बघा, अमित शहांचं राजकीय चातुर्य. त्यांनी बारामतीला जाऊन फक्त शोक व्यक्त केला असं नाही, तर त्यांनी अजित पवार गटातील नेत्यांना स्पष्ट संदेश दिला की भाजप त्यांच्यासोबत आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हा केवळ भावनिक नव्हता, हा एक मोठा राजकीय डाव होता. याद्वारे भाजपने हे दाखवून दिलं की अजित पवार गटाला पाठिंबा देण्याची त्यांची वचनबद्धता खरी आहे. आणि त्याचवेळी शरद पवार गटाला स्पष्ट संदेश दिला की विलिनीकरण होणार असेल तर ते भाजपच्या अटींवर होईल, शरद पवारांच्या अटींवर नाही. आता हे पहा, ही किती बारीकसारीक राजकारणाची चाल आहे. एकीकडे अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय शून्यता भरण्यासाठी त्यांचाच पत्नीला पद देऊन भावनिक दुवा जोडला. दुसरीकडे पक्षात नेतृत्व बदलाची प्रक्रिया अशी व्यवस्थित केली की शरद पवार गटाला कुठेही संधी मिळू नये. तिसरीकडे नितीन नवीन यांना बरोबर घेऊन जाऊन हे स्पष्ट केलं की हा फक्त महाराष्ट्र राज्याचा प्रश्न नाही, तर हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आशीर्वाद या निर्णयाला आहे. सुनेत्रा पवार हे राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभं केलं होतं, पण त्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
पण आता त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपने एक मोठा राजकीय संदेश दिला आहे. तो असा की हार जिंकीपेक्षा निष्ठा आणि विश्वासाला अधिक महत्त्व आहे. अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांनी निष्ठा दाखवली आणि त्यांना भाजप सोडणार नाही हे या निर्णयातून स्पष्ट झालं आहे. आता या संपूर्ण घडामोडीच्या राजकीय परिणामांचा विचार करूया. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवल्याने काय काय बदल होणार आहेत याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित गटात आता नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होणार नाही. कारण अजितदादांची पत्नी असल्यामुळे सुनेत्रा वहिनींना पक्षातील सर्वांचा आदर आणि मान्यता मिळणार आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अशा संकट काळात जर योग्य नेतृत्व निवडलं नाही तर पक्षात फूट पडण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे अर्थसंकल्प मांडण्याचं मोठं काम आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर येणार आहे. अजितदादा हे वित्त विभागाचे मंत्री होते आणि त्यांनी अर्थसंकल्प तयार करण्याचं काम जवळजवळ पूर्ण केलं होतं. आता तो अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्याचं काम सुनेत्रा वहिनींना करावं लागणार आहे. हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे आणि यातून ते महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवू शकतील. अर्थसंकल्प हा कोणत्याही सरकारचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो आणि तो मांडणारी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांनी दावा केला होता की अजितदादांची शेवटची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी होती. पण आता अजित गटाने स्पष्टपणे सांगितलं आहे की विलिनीकरणावर विराम आहे. आधी सुनेत्रा पवार यांना पक्षात आपली पकड मजबूत करू द्या, त्यानंतरच विलिनीकरणाचा विचार केला जाईल. याचा अर्थ असा की विलिनीकरण होणार असेल तर ते अजित गटाच्या अटींवर होईल, शरद पवार गटाच्या अटींवर नाही. आता या सगळ्या घडामोडींमागे अमित शहांचं राजकीय चातुर्य कसं काम करते ते बघूया. अमित शहा हे केवळ केंद्रीय गृहमंत्री नाहीत, तर ते भाजपचे सर्वात मोठे रणनीतिकार आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी कितीतरी मोठे राजकीय डाव खेळले आहेत. कर्नाटकात, तेलंगणात, महाराष्ट्रात त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं आहे. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेची फूट करवून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेना आपल्या बाजूला आणली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची फूट करवून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवलं आणि महायुती सरकार स्थापन केलं. आता अजितदादांच्या अचानक निधनाने निर्माण झालेली परिस्थिती ही अमित शहांसाठी एक आव्हान होती. कारण अजितदादा गेल्याने राष्ट्रवादीच्या अजित गटात नेतृत्वाचा संकट निर्माण होणार होतं. अनेक नेते आहेत त्या गटात. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील वगैरे. यापैकी कुणी एक नेतृत्व मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर पक्षात अंतर्गत भांडणं होऊ शकली होती. त्यामुळे अमित शहांनी एक अतिशय हुशार चाल खेळली. त्यांनी अजितदादांच्याच पत्नीला नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला. यामुळे पक्षातील कोणत्याही नेत्याला वाटणार नाही की त्यांच्यावर अन्याय झाला आहे, कारण सर्वांना माहीत आहे की अजितदादांची पत्नी म्हणून सुनेत्रा वहिनींना हा हक्क आहे. दुसरं म्हणजे सुनेत्रा पवार ह्या स्वतःमध्ये कोणताही मोठा राजकीय पाया नसलेल्या व्यक्ती आहेत. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. लोकसभेत ते पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं तर ते स्वतःहून कोणतेही मोठे राजकीय निर्णय घेऊ शकणार नाहीत. त्यांना भाजपच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. त्यांना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळसारख्या अनुभवी नेत्यांच्या सल्ल्याची गरज भासेल. आणि हे सर्व नेते भाजपच्या नियंत्रणात राहतील. म्हणजे एकीकडे भावनिक दुवा जोडला आणि दुसरीकडे राजकीय नियंत्रण आपल्या हातात ठेवलं. हे अमित शहांचं राजकीय चातुर्य आहे. तिसरं म्हणजे सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर उपमुख्यमंत्री बनवल्याने शरद पवार गटाला कोणतीही संधी मिळू दिली नाही. शरद पवार गटाने विलिनीकरणाचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की अजितदादांची शेवटची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी होती. पण अजित गटाने विलिनीकरणावर विराम दिला आहे. शरद पवार गटातील नेत्यांना वाटतं की अजित गटातील नेते स्वार्थासाठी विलिनीकरणाला विरोध करत आहेत. पण खरं म्हणजे अजित गटातील नेत्यांना माहीत आहे की विलिनीकरण झालं तर शरद पवार पक्षावर नियंत्रण मिळवतील आणि त्यांचं सर्व राजकीय भविष्य धोक्यात येईल. एका राष्ट्रवादी नेत्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं की अजित आणि शरद पवार यांच्यातलं भांडण पक्षावर कोणाचं नियंत्रण असावं यावरून होतं. त्यामुळेच राष्ट्रवादी फुटली होती आणि तेच आत्ता सुरू आहे. हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यावरून स्पष्ट होतं की दोन्ही गटांमधील भांडण वैचारिक नाही तर सत्तेच्या नियंत्रणासाठी आहे. अजित गटातील नेत्यांना माहीत आहे की सुनेत्रा पवार ह्या राजकीयदृष्ट्या नवख्या व्यक्ती आहेत. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. लोकसभेत ते पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं तर ते स्वतःहून कोणतेही मोठे राजकीय निर्णय घेऊ शकणार नाहीत. त्यांना भाजपच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. त्यांना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळसारख्या अनुभवी नेत्यांच्या सल्ल्याची गरज भासेल. आणि हे सर्व नेते भाजपच्या नियंत्रणात राहतील. म्हणजे एकीकडे भावनिक दुवा जोडला आणि दुसरीकडे राजकीय नियंत्रण आपल्या हातात ठेवलं. हे अमित शहांचं राजकीय चातुर्य आहे. आता पुढे काय होणार?
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. ते अर्थसंकल्प मांडतील. ते काही काळ या पदावर राहतील. पण प्रत्यक्ष पक्षाचं नियंत्रण प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या हातात राहील आणि ते सर्व भाजपच्या नियंत्रणाखाली काम करतील. शरद पवार गट विलिनीकरणासाठी प्रयत्न करत राहतील. पण जोपर्यंत भाजप आणि अजित गट तयार नाहीत तोपर्यंत विलिनीकरण होणार नाही. दरम्यान शरद पवार गटातील काही नेते कदाचित अजित गटात येण्याचा विचार करू शकतात. कारण सत्ता अजित गटाकडे आहे, पदं अजित गटाकडे आहेत. शरद पवार गट विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षात राहून फारसं काही साध्य होत नाही. त्यामुळे शक्य आहे की पुढच्या काही महिन्यात शरद पवार गटातून काही नेते अजित गटात येतील. आणि हे झालं तर शरद पवारांना मोठा धक्का बसेल. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात अनुभवी राजकारणी मानले जातात. पण या प्रकरणात त्यांना अमित शहांनी मागे टाकलं आहे. अमित शहा बारामतीला गेले. शरद पवार यांच्या पायाखालची जमीन काढून घेऊन आले आणि शरद पवार यांना कळलंच नाही. हे शरद पवार यांच्या राजकीय करिअरमधील एक मोठा धक्का आहे. त्यांनी अनेक वर्ष बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकसित केला. पण आता तो पक्ष त्यांच्या हातातून निसटत चालला आहे. अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल झालाय. पण तो बदल शरद पवार यांच्या बाजूने नाही तर भाजपच्या बाजूने झाला आहे. अमित शहांनी या संकटकाळाचा उपयोग आपल्या राजकीय हेतूंसाठी केला आहे. त्यांनी अजित गटाला मजबूत केलं आहे, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवलं आहे आणि शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या योजनेला पूर्णपणे मोडून काढलं आहे. हे सर्व पाहून आपल्याला अमित शहांच्या राजकीय चातुर्याचं कौतुक वाटतं. ते खरोखरच आधुनिक काळातील चाणक्य आहेत. त्यांनी अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आणली आहे. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूट करवून महायुती सरकार स्थापन केलं. आणि आता अजितदादांच्या निधनानंतरही त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. या संपूर्ण घडामोडीचं विश्लेषण केलं तर असं म्हणता येईल की महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आता सर्वात शक्तिशाली पक्ष बनला आहे. शिवसेनेची फूट, राष्ट्रवादीची फूट यामुळे भाजप महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करत चालला आहे. आणि या सर्वांमागे अमित शहांचा हात आहे. ते प्रत्येक प्रसंगाचा फायदा घेत आहेत. प्रत्येक संकटकाळात ते आपली शक्ती वाढवत आहेत. शरद पवार यांना आता काय करता येईल? ते विलिनीकरणासाठी प्रयत्न करू शकतात. पण जोपर्यंत अजित गट आणि भाजप तयार नाहीत तोपर्यंत विलिनीकरण होणार नाही. ते आपल्या गटातील नेत्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. पण सत्ता अजित गटाकडे असल्यामुळे काही नेते अजित गटात जाऊ शकतात. ते विरोधी पक्ष म्हणून सरकारवर टीका करू शकतात. पण विरोधी पक्षाची भूमिका मर्यादित असते. सुप्रिया सुळे यांना आता काय करता येईल? त्यांनी अंत्यविधीच्या वेळी आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काही फायदा झाला नाही. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत आणि अजित गट मजबूत झाला आहे. सुप्रियाताई आपल्या वडिलांसोबत शरद पवार गटात आहेत आणि त्यांची राजकीय भूमिका विरोधी पक्षातील सदस्य म्हणूनच राहणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणातून असं स्पष्ट होतं की अमित शहांनी बारामतीला जाऊन शरद पवार यांचा मोठा पराभव केला आहे. शरद पवार यांना वाटत होतं की अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि ते त्या एकत्रित पक्षाचं नेतृत्व करतील. पण अमित शहांनी त्यांच्या या स्वप्नाला धुळीला मिळवलं. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवून अजित गटाला मजबूत केलं आणि विलिनीकरणाच्या योजनेला पूर्णपणे मोडून काढलं. हे सर्व घडताना शरद पवार यांना कळलंच नाही. ते अंत्यविधीला उपस्थित होते. अमित शहा यांनी त्यांना भेटले, सांत्वन केलं. पण त्याचवेळी अमित शहा पार्श्वभूमीत आपली चाल खेळत होते. शरद पवार यांना वाटत होतं की आता विलिनीकरण होईल. पण त्यांना कळलं नाही की अमित शहा त्यांच्या पायाखालची जमीन काढून घेत आहेत. आता पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. सुनेत्रा पवार कशाप्रकारे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात, ते अर्थसंकल्प कसा मांडतात, ते पक्षाचं नेतृत्व कसं करतात, हे सर्व पाहणं महत्त्वाचं राहील. अजित गटातील नेते त्यांना कसं पाठिंबा देतात, भाजप त्यांना कसं मार्गदर्शन करतं, हे पाहणं महत्त्वाचं राहील. शरद पवार गट विलिनीकरणासाठी किती प्रयत्न करतो, त्यांचे नेते अजित गटात येतात का, हे पाहणं महत्त्वाचं राहील. पण एक गोष्ट निश्चित आहे, अमित शहांनी या प्रकरणात आपलं राजकीय कौशल्य दाखवलं आहे. ते बारामतीला गेले, अंत्यविधीला उपस्थित राहिले, शरद पवार यांना भेटले आणि परत आले. पण त्या भेटीत त्यांनी शरद पवार यांच्या पायाखालची जमीन काढून घेतली आणि शरद पवार यांना कळलंच नाही. हे खरोखरच एक मास्टर स्ट्रोक होतं. हे राजकीय चातुर्याचं उत्तम उदाहरण होतं. याचा पुढचा भागात मी अधिक तपशिलात बोलेन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि नेमका मुद्दा काय या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.